इतकी भारी रेसिपी मी इतक्या वर्षात बनवलं होतं याचा मला त्रास व्हायला लागला आता. सध्या आपल्याकडे खूप प्रमाणात जांभळं पाहायला मिळतात. तर माझ्यासमोर आहे इथं जांभळाचं झाड. आणि इंस्टाग्राम यूट्यूबवरती सध्या एक ट्रेंडिंगचा विषय म्हणजे जामून शॉट. तर तो जामून शॉट आज मी घरी बनवणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आलो जस्ट आता जांभळं काढायला. तर माझ्यासमोर आहे जांभळाचं झाड आणि आता मी ही झाडावर चढणार आहे. सो चला तर मग. तर आता मी काढतोय जांभळं. तर माझ्या पायामध्ये बघू शकताय अक्षरशः पूर्णपणे ढीक पडलेला आहे. आणि मी परवा गडिंग्लजमध्ये होतो तर तिथे जवळजवळ 300 ते 400 रुपये किलोनं जांभळं विकत होती. आणि इकडे कोण कुत्रं विचारत नाही त्यांना. अब बनेगा जामुन शॉट चलो. तर आता जवळजवळ 2 ते 3 किलो आम्ही जांभळं घेतलेले आहेत. तर 300-400च्या हिशोबाने किती होतात बघा. आणि आता आपण म्हणूया जामुन शॉट. चला. आता माझ्याकडे आहेत एक पूर्ण परात भरून जांभळं. तर आता याला आपण पहिल्यांदा धुवून घेऊया. त्यानंतर याच्यामध्ये टाकूया थोडंसं मीठ. आता मी या एवढ्या जांभळांचा पल्प काढून घेणार आहे. तर आता 10 ते 15 मिनटं झाली. मी थोडासा पल्प काढून घेतलेला आहे या ठिकाणी. तर हा असा. तर मित्रांनो आता याला करायचं आहे आपल्याला डीप फ्रीज, म्हणजे आपल्याला याचा बर्फ करून घ्यायचा आहे. तर आता हा ठेवणार आहे मी फ्रीजमध्ये. The next day. तर आता आपण या ठिकाणी जांभळाचा पल्प घेतलेला आहे, लाल तिखट घेतलेली आहे म्हणजे आपली चटणी, त्याच्यानंतर पांढरं मीठ, काळं मीठ, साखरेची पावडर आणि आपले शॉटचे 2 ग्लास आणि हा इतका लिंबू. आता संपूर्ण साहित्य तर तुम्ही पाहिलात. तर आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ते सर्व फिरवून घेऊया. पण त्यानंतर थोडं काळं मीठ, आपल्याला साखरसुद्धा घालायची आहे यामध्ये. त्याच्यानंतर थोडीशी चटणी पावडर म्हणजे आपली लाल तिखट, थोडंसं साधं मीठ, त्याच्यानंतर हा इतका लिंबू, थोडंसं पाणी घालूयात. तर आता मी इतका दाटसर असा पल्प बनवून घेतलेला आहे. ह्यात आपण थोडंसं ग्लासचं प्लेटिंग करूयात. थोडंसं काळं मीठ, थोडीशी लाल तिखट. आता आपण हा जो शॉटसाठी ग्लास घेतलेला आहे त्याला थोडंसं लिंबू लावून घ्यायचं कडेला. याचा थिकनेस बघा. आणि हा तयार झालेला आहे आपला जामून शॉट. तर अक्षरशः माझ्या पाठीमागे ऊन पाहू शकता एवढा आहे आणि त्यामध्ये हा थंडगार घोट. इतकी भारी रेसिपी मी इतक्या वर्षात बनवलं नव्हतं याचा मला त्रास व्हायला लागला आता. कारण एकदा नक्की ट्राय करा. हे इतकं जबरदस्त आहे, छान, एकदम जबरदस्त. तर करून बघा आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.